सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या बिरमणीतल्या गावी. जत्रेसाठी आलो आहे. वार्षिक जत्रा आमचं असते, त्यासाठी आलो इथे. तुम्ही काल बघितला असाल आमचा प्रवास सगळा. आता प्रवास असाच कंटिन्यू होत राहील पुढे पुढे. आज दिवसभर लोक येत राहतील. बघा, आमच्या मुंबईकरांची बस पण आलेली आहे. अशा बऱ्याच असंख्य गाड्या आलेल्या आहेत. पलीकडच्या आवडात जागा नाही म्हणून बस इथे लावलेली आहे. अशा भरपूर गाड्या आलेल्या आहेत आणि अजून येणार. आता दुकाने येतील, म्हणजे पालं पडतील, संध्याकाळी तमाशा येईल, आजूबाजूच्या देवाच्या काट्या येतील आणि आणि गाव भरून जाईल तुडुंब. तर कसं आहे मंडळी, खूप जल्लोषाचं वातावरण आहे, खूप आनंदाचं वातावरण आहे. आता उठलो, सकाळी आंघोळ केली, आता देवाचं दर्शन घेतलं. माझे चुलते आजारी आहेत, बाळूताते आमचे आजारी आहेत जरा, त्यांना वाड्यावर नेलं, मग त्यांना बघायला जातोय. आणि गट्टू गेल्या पलीकडे क्रिकेट खेळायला. तर चला आपण जाऊन येऊ पटकन. तर मंडळी, बघा आलोय आपण, गावातनं आलो आता. आणि हा काल तुम्हाला दाखवायला नाही जमलं, कारण गट्टू बिट्टू होते गाडीवर आणि आपला तुम्ही रस्ता बघितलाच असेल, त्याच्यामुळे लवकर जायचं होतं. हा बघा आपला बिरमणी फाटा. बघा, इथनं आम्ही पहिलं, म्हणजे आम्ही जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा गाडीला इथे येऊन बसायचो. आणि आता लहान वय झाल्यानंतर आता जवळजवळ 20-25 वर्ष झाली आता, तरी पण आता आम्हाला इथंच यावं लागतं, कारण आमच्या गावातली एस टी झाली आहे बंद. जे 2-3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली, तिथपासून आमच्या गावची एस टी बंद झाली आहे आणि रस्ता पण नाही झाला. तर मंडळी बघा, अहो आम्ही माणसं राहतो या गावात. कोण बघत असेल शासनाचं आपल्याकडे कोणा असेल तर बघा, माणसं राहतात. हो म्हणजे वाटत नसलं तरी माणसं राहतात इथे. करा काहीतरी. हां, आपण मेगा सिटी बनवतोय, काय बनवतोय, निदान आमच्या गावाला गाव तरी बनवा, निदान ते तरी बनवा. असो मंडळी, राग असो, पण जाऊ दे, आपल्या जत्रा आहे, जत्रेला येऊ दे सगळ्या पाहुण्यांना. चला, सगळ्या ॲड बीड लावल्यात, ग्राम सडक योजना वगैरे सगळं लावलं आहे, पण काय माहिती आता त्या खोलात न जाणं बरोबर. त्या काय झाले, संध्याकाळचे 5-6 वाजलेत आणि आता 5-6 झाले, 6 वाजले, सॉरी 6 वाजून गेले. आणि आता आले बघा, सगळी भावंड आम्ही जमा झालो इथे. माझे पुतणे, माझे चुलते, माझे दादा सगळे जमा झाले. आता होतील आता हळूहळू. आणि आकाशातला चंद्र तर दिसते की नाही बघा, आमच्या इथनं, आमच्या दरवाज्यातनं बघा देऊळ दिसतं सगळं, तसं छान वाटतं. आमची घरं बघा. आता आपल्या देवाच्या काट्या, आजूबाजूच्या आपल्या बाजूच्या गावातल्या ग्रामस्थांच्या काट्या येतात, त्या देवाच्या काट्यात यायला सुरुवात झाली आहे. शिवभाऊ ज्याला म्हणतात, आपल्या देवाची काठी त्यांना, म्हणजे आपला देव त्यांच्या स्वागतासाठी जातो. चला, हा चांगले हो आता व्यवस्थित. कुठे घरी आहेत ना? आणलं ना? हो चांग भले. लक्ष इथे येते. लक्ष पुढे, लक्ष लक्ष इकडे. बूट घाल, बूट घाल नको, बूट घाल जायचा आपल्याला. बूट घाल.
आता भाजला दक्ष चांग भले घेऊ द्या पण सोड पण बघा साक्षीला दक्ष चला पहिल्या देवांचं आगमन झालेलं आहे. ही आपल्या देवाची गाडी आहे बिरमणच्या. आणि आता जे भराडी देवीचं आगमन झालंय ना काठी बघा आता इथे दुसऱ्या देवाची काठी आली. जत्रेला आमच्या जेवणाची पण सोय असते. दोन्ही वेळेला महाप्रसाद असतो, महाभंडारा असतो. वाफा बघितला तुम्ही मंडळी, लोकांच्या तोंडात पण वाफा येतात. समीक्षा जेवते बघा तिकडे. हे बघा अजून एका देवाची काठी आली. मगाशी पारची देवाची काठी आली आणि आता मला वाटतं कुंट्याची काठी आहे. ती कशी उचलून आणतात बघा. ओली काठी असते बांबूची कळकीची. आणि थोडी काठी बघा मंडळी राणा बिनातनं आणतात, जंगलातनं. चंद्र बघा काल कशी गावात शांतता होती. आज बघा दुकानं, आईस्क्रीमची दुकानं, मिठाईची दुकानं, इकडे चहा वडापाव. आमचं गाव छोटं आहे, थोडीशीच दुकानं येतात पण बघा किती गजबजलेलं आहे. तमाशाची गाडी पण आलेली आहे बघा.
अजून 2 गावचे देव आले, वास्त्रोड आणि शिरवली. एवढ्या मोठ्या काट्या मंडळी जंगलातनं आणायच्या असतात देवाच्या काट्या. आज दीप महोत्सव देखील इथे झालाय. या ठिकाणी व्यासपीठाचं पूजन झालेलं आहे. आता सर्वप्रथम या ठिकाणी आपले जे शिवगाव आहे त्यांना या ठिकाणी पार गावच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी श्रीफळाचा स्वीकार करायचा आहे. हातलोट शिरवली गावचे ग्रामस्थ आपले दानशूर आहेत यांना मी निमंत्रित करणार आहे. तत्पूर्वी दुधगावचे रघुनाथ पाटील यांना मी विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे आणि आपला श्रीफळ घ्यायचं आहे. बँक यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं. मी त्यांच्याकडून प्रतिनिधी या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती करतो. तसेच सचिन शेठ कुतेकर, पप्पू शेठ, हॉटेल सह्याद्री धाबा यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. त्यांच्याकडून प्रतिनिधी असतील तर त्यांना या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरवित करत आहोत. तर त्यांच्याकडून प्रतिनिधी या ठिकाणी असतील तर त्यांनी कृपया या ठिकाणी यायचंय. गाडी आणि अनिल काशीराम गाडे यांनी आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांनाही या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आम्ही गौरवित करण्यात आहोत. त्यांच्याकडून प्रतिनिधी या ठिकाणी करायचंय. तसेच योगेश धोनीराम मोरे यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी, त्याचबरोबर ओम हरीश मोरेचा भूमिपुत्र या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीला मनसे या पक्षातून उभा राहिला आणि यशस्वीरित्या ही निवडणूक पार पाडली. त्याचबरोबर बहुमत जरी मिळालं नसलं तरी सुद्धा जनतेचं मत मात्र मोठ्या प्रमाणात मिळालं आणि हे घवघवीत यश आम्हा सर्व बिरमणीकरांना अभिमानास्पद आहे. यासाठी मी विनोद शंकर मोरे यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. 18,000 मतांनी त्यांना मतं मिळाली. आपल्या गावचा सुपुत्र आणि आमदारकीसारख्या मोठ्या निवडणुकीला हा सामोरं जाणारा आमचा हा वाघ, आमच्या बिरमणी गावचा वाघ, या वाघाचं जोरदार टाळा वाजवून आपण अभिनंदन करूया. हम तुम्हारे साथ है. धन्यवाद विनोद मोरे. षटकार किंग आणि मालिकावीर यांसाठी काही बक्षिसे आलेली आहेत. तत्पूर्वी या क्रिकेट सामन्यांना आपल्याला दरवर्षी चेंडू पुरस्कृत करून आपल्याला सहकार्य करतात साईराज मोरे यांना मी विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे आणि या ठिकाणी आपला मान सन्मान केला जातोय त्याचा स्वीकार करायचा आहे. मी विनोद मोरे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हे पारितोषिक, हा सन्मान द्यायचा आहे. या सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाजाची भूमिका पार पाडणारे वाडा संघाचे तेजस, रोख रक्कम 700 आणि आकर्षक चषक. मी शांताराम गुरुजींना विनंती करतो की आपल्या हस्ते, शांताराम मोरे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. तुम्ही पारितोषिक द्या. यानंतर षटकार किंग बिरमणी संघाचा षटकार किंग. सगळ्यांकडून आवाज आला तर बरं होईल. भाऊ मामा यांना विनंती करतो की, बाबूराव घाडगे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. षटकार किंग
आपल्या बिरमणी संघाचा किशोर मोरे, जोरदार टाळी वाजूया त्यासाठी. आकर्षक चषक आणि रोख रक्कम. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज पार संघाकडून खेळणारा आणि आपल्या गावचा नातू प्रणय भोसले, उत्कृष्ट गोलंदाज प्रणय भोसले पार संघाकडून खेळणारा. मी वामन मोरे यांना विनंती करतो आपल्या हस्ते हे पारितोषिक देण्यावर. उत्कृष्ट गोलंदाज प्रणय भोसले. त्याचबरोबर मालिकावीर आपल्या बिरमणी संघाचा अभि मोरे, उत्कृष्ट मालिकावीर म्हणून पारितोषिक देत आहे. रोख रक्कम 1000. त्याचबरोबर आकर्षक चषक आणि व्हीएस स्पोर्ट्स सतीश मोरे यांच्याकडून आकर्षक बॅट. जोरदार टाळी वाजू यांच्यासाठी. बिरमणी संघाचा शरद मोरे. मी अध्यक्षांना विनंती करतो, मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, शरद मोरे जोरदार टाळ्या वाजूया. विनंती करतो की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या हस्ते देण्यात यावं. मी आपणाला विनंती करतो. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे विजेते संघ पार संघाचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी यायचं आहे. मला वाटतं या ठिकाणी हे पारितोषिक ओघानच पिता पुत्र. जोरदार टाळ्या वाजूया. या ठिकाणी देणारे आणि घेणारे पिता पुत्र हा योग आला. सुंदर टाळ्या वाजूया आपण. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो हातलोट गावचे आणि आमचे मार्गदर्शक चंद्रकांत मोरे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात यावं. द्वितीय क्रमांक आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक बिरमणी संघाचे कर्णधार आणि खेळाडू. जोरदार टाळी वाजवू आपण या संघासाठी. बिरमणी संघाचे आणि प्रथम क्रमांकाकडे जाण्यापूर्वी यावर्षी आपल्या गावामध्ये उर्फ तात्या गिरीश घाडगे, विजय मोरे आणि योगेश मोरे आणि प्रमोद मोरे त्या चौघांनी यायचंय. गिरीश दादा 11, विजय 11, प्रमोद सर 11, राकेश भाई 11 आणि योगेश 11. दादा 11, तात्या 11, मामा 11 आणि काका 11. धन्यवाद. यानंतर आपण प्रथम क्रमांकासाठी वळणार आहोत. आपल्याला फक्त 5 मिनिट राहिलेत आपल्या बगाडाला. प्रथम क्रमांक मी विनंती करतो की गावचे प्रथम नागरिक मंगलाताई घाडगे, मंगलाताई घाडगे प्रथम नागरिक यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे. मी प्रथम क्रमांकाचे मानकरी वाडा संघ. जोरदार आपण वाडा संघासाठी टाळ्या वाजूया. या वर्षीचं हे पारितोषिक. या वाडा संघाचं एक वैशिष्ट्य अजून आपले सामने 1998 ला सुरू झालेत आणि 98 ला सुरू झाल्यानंतर वाडा संघाने प्रथम 98 ला, 99 ला आणि 2000 साली सलग 3 वर्ष हे पारितोषिक जिंकलेलं आहे. वाडा संघासाठी पुन्हा एकदा पुनश्च जोरदार टाळ्या. यानंतर बीपीएल चे जे सामने मारुती मोरे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हे मारुती मोरे यांच्या हस्ते दुधगावचे यांना की द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या हस्ते द्यावं. योगेश 11
चे कर्णधार, योगेश इलेव्हनचे कर्णधार त्यांनी यायचं आहे. नयन यानंतर थोड्याच वेळात या श्री त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. यानंतर या ठिकाणी मगाशी शिवभावांना भेटी देताना कासरूड, शिरवली, कुमठे आणि कुडपण या गावचे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपल्या श्रीफळाचा स्वीकार करायचा. आपल्या मानाचा डोळा हे पाहण्याचं दृश्य आपल्या समोर आज पाहायला मिळणार आहे. नयनरम्य असं या दृश्यात बरोबर मध्यरात्रीच्या 12च्या डोक्याला पौष पौर्णिमेला बगाडाचा कार्यक्रम, बहिरी जोगेश्वरी यात्रेचा हा महत्वाचा उत्सव. आपण सर्वांनी आपले देश विदेशातून मोठ्या प्रमाणात हा सोहळा पाहता. या सोहळ्यात या मातेचा शासन काटा देवाच्या भेटीला येतात आणि देवाच्या भेटीनंतर हा आपला पगाराचा कार्यक्रम हजर सुरू होतो. याची भेटी, याची डोळा भैरवनाथाच्या नावाने सांगतो. या केंद्रात पार पडतो. या पगारासाठी गावडे कुंभजन श्री भैरी जोगेश्वरी यात्रेने शिरवलीची गंगीमाता कासरूडचा महादेव आणि हातोडची गावडे कुंभजन या ठिकाणी या श्री भैरी जोगेश्वरी भेटण्यासाठी आलेले आहेत. आणि या ठिकाणी हा पगाराचा अत्यंत महत्वाचा हा पारंपरिक ऐतिहासिक असा हा या सोहळा या ठिकाणी पार करतो. सर्व भाविकांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा, या सोहळ्याचा मनोभावाचा आनंद घ्यायचा. आणि यानंतर जो प्रसाद वरून टाकला जाईल त्यासाठी सर्वांनी शांतपणे स्वीकार करायचा आहे. कोणी गडबड गोंधळ करू नये. सर्वांना प्रसाद मिळेल. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की भैरी जोगेश्वरी यात्रेनिमित्त उपस्थित सर्व भाविकांचे मित्रमंडळी सर्वांचे या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी निर्मणी आणि भैरी जोगेश्वरी गावकर्ता यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. या भागाच्या या ठिकाणी येऊन या बगाडाचा मान राखत असतात. हजारो भाविक आपल्या कॅमेऱ्यातून चित्रीकरण करत असतात. आणि हा सोहळा वर्षभर आपल्या चेहऱ्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर अशा पद्धतीने राहील याचं प्रयत्न करत असतात. भैरी जोगेश्वरी जागृत देवस्थान देवस्थानचा कार्यक्रम होत असतो. अगदी महाराष्ट्र, झारखंड, बंगाल, आसाम या बऱ्याच देशांमध्ये हा कार्यक्रम असतो. पण त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा साजरे केला जातो. जसं आपण पाहतो की बावधनचं बघा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्याप्रमाणे आपल्या या भैरव नाथाच्या भैरी जोगेश्वरीच्या
नावानं चांगलं म्हणत हजारो भाविक भक्तिमय वातावरणामध्ये भावमय दृष्ट्या या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवतात आणि हा बाराचा कार्यक्रम या ठिकाणी पाहत असतात आणि मोठ्या उत्साहाने साजरी करत असतात। या उत्सव प्रसंगी आपल्या मागे सगळं जनसमुदाय आहे बघा, जनसागर हा एका आकर्षणासाठी उमडला आहे बघा मंडळी, बगाड पाहण्यासाठी। जत्रा कशी वर्दळ
समीक्षा काय बगड पाहिलं का?